नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेची इमारत पडल्याने विद्यार्थी व शिक्षक जखमी। अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेची इमारत अचानक पडल्याने 8 विद्यार्थी तसेच 2 शिक्षक जखमी झाले आहेत। सदरची घटना ही मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली। दुखापत झालेल्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मैंदर्गी तसेच दुधनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून धीर देण्यात आला। गंभीर दुखापत झालेल्या विद्यार्थ्यांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले। बबलाद येथील शाळेची इमारत पडल्याने गावात खळबळ उडाली असून पालकातून चिंता व्यक्त केली जात आहे। घटनास्थळी मैंदर्गी आणि दुधनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचारी तातडीने येऊन जखमी विद्यार्थी व शिक्षकांवर उपचार केले। यामध्ये शिक्षक रमेश शिवमूर्ती, भीमण्णा गवळी, विद्यार्थी यशवंत चांभार, अथर्व मड्डी, प्रज्वल बोळदे, प्रज्वल न्हावी, सिद्धप्पा पुजारी, श्रीकांत मणुरे, लक्ष्मीपुत्र खानापुरे, शरण बसप्पा खानापुरे, दर्शन चव्हाण, अनुष्का मड्डी, सिद्धार्थ पुजारी, विशाल अचगोंड, मानसी खानापुरे, सिद्धार्थ खानापुरे आदी जखमी झाले आहेत। या घटनेची माहिती मिळताच पंचायत समितीचे उपसभापती सागर कल्याण शेट्टी, दुधनीचे नगराध्यक्ष प्रथमेश मेहत्रे, गटविकास अधिकारी शंकर कवितके, डॉक्टर मंजुनाथ पाटील, सन्मुख विभूते, इस्माईल मुजावर, चिदानंद गुरव, जय नाटकर, सूर्यकांत गोविनाड, रेणुका पवार, वाहनचालक विलास पोद्दार, सिद्धू नंदर्गी, महानंद घंटे आदींनी बबलाद शाळेस भेट देऊन परिस्थितीची पाहणी करत विद्यार्थ्यांना धीर दिला। तसेच जखमी विद्यार्थी व शिक्षकांना माजी सरपंच राजकुमार लकाप शेट्टी, महांत दरसनाळ, नरसू फुलारी, श्रीकांत मणुरे, पमू लकाप शेट्टी, सुरेश रोडगे, अशफाक बोरवाले, बसू पाटील आदींनी मदत केली। अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या जीर्ण इमारतींचे ऑडिट करून धोकादायक शाळांच्या इमारतींचे नूतनीकरण करण्याची मागणी पालकातून केली जात आहे। रयत संवादसाठी विश्वनाथ राठोड, दुधनी, अक्कलकोट। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।